आपण बघू शकतो आता मार्केट 9.51 ला अप आहे 71 पॉईंट. पण मार्केटचा चार्ट जर बघितला निफ्टीचा चार्टने अपट्रेंड पकडलाय छानपैकी. पण असा कॉन्फिडन्स येणं झालाय की इथं बाय करावं किंवा काय. आपला फंड आहे निफ्टी बाय तर बाय करायचं, निफ्टी जर डाऊन असेल खाली डाऊन ट्रेंड मध्ये असेल तर सेल मारायचं. आज आपण ऍक्च्युली बाय करायला पाहिजे, पण निफ्टी 500 मध्ये म्हणजे आपल्या फंड्यामध्ये बसेल असा कोणताही शेअर नाही आहे. एक शेअर आहे MRPL चा, मद्रास रिफायनरी. ते असं काय कॉन्फिडन्स येणार आहे त्याला बघा. मद्रास मी केलेला आहे, सॉरी चेन्नई पेट्रो केलेला आहे. मद्रास त्याला पहिला मद्रास. त्याच्या चार्ट मध्ये असं स्ट्रेंथ नाही, मजा नाही. तरी पण 10 वाजेपर्यंत वाट बघायची आपण, अजून 8 मिनिट आहेत. 10 वाजेपर्यंत जर काय समजा झालं बदल तर मग आपण बाय मारू, नाहीतर मग आज ओपनिंग आवरला काहीच ट्रेड नाही असं होईल. ठीक आहे बघूया. आज बहुतेक काय ट्रेड नाही होणार. सकाळी संध्याकाळी काय क्लोजिंग आवरला बघू ट्रेड मिळाला तर मिळाला 2 वाजता. ठीक आहे, खाली खाली निघाले तरी बघूया. 9:56 झाले. काय यामध्ये अशी पाहिजे अशी स्ट्रेंथ नाहीये. ते दिवसभर लक्ष ठेवायला पाहिजे. जर यांनी हाय जर क्रॉस केला ना 23,500च्या 540, त्या ठिकाणी जोरदार बाईक येणार आहे. असं ज्यावेळी होईल त्यावेळी बघायला पाहिजे. आज त्या 15-20 मिनिटात ट्रेड मारायचा आणि सोडायला असं काही नाही होणार. आज दिवसभर निफ्टीवर लक्ष ठेवायला पाहिजे. आज जरा बंद व्हावा रेड मध्ये, ग्रीन मध्ये. आपण बघू शकता जवळजवळ आयडेंटिकल मुवमेंट द्यायला लागली चेन्नई पेट्रो आणि निफ्टी. निफ्टी जर छानपैकी ब्रेकआउट द्यायला पाहिजे, त्याशिवाय काय ट्रेड नाही कुठला आज. आणि निफ्टी ट्रेंड मध्ये आलाय असं मला वाटतंय, आणि आपण ट्रेड घेणार आहोत तर चेन्नई पेट्रो. चेन्नई पेट्रो खरं अडकले जरा त्याच्यामध्ये, तरी बघूया जरा काय येताना बसतोय का. चेन्नई पेट्रो मध्ये एंट्री मारायची आहे. आता कुठल्या लेवलला मारायची जरा बघायला पाहिजे. 10 इथून त्यांनी ग्रीन कॅन्डल 3 मारले. रेड रेड यायला पाहिजे, त्यानंतर पुढच्या ग्रीन कॅन्डलला आपण बाय करायचं. रेड यायला पाहिजे. जरा मुश्किल आहे आजचा ट्रेड, कारण की काय बाय ऑन डीप स्ट्रॅटेजी करायला पाहिजे. एक ट्रेड घ्यावा काय एखादा डीप मारल्यावर घ्यावं, जरा विचार करायला. ठीक आहे बघूया तरी.
हा स्टॉक ग्रीन कॅन्डल द्यायला लागलेला आहे. ग्रीन कॅन्डल जर पूर्ण केली आणि तर त्या ठिकाणी आपण बाय करायचं. आज तर क्वांटिटी नाही ठेवणार, आज काय म्हणजे कॉन्फिडन्स येणार आहे की कॅन्डल पूर्ण होऊन द्यायची. उद्याच्या वेळेस गडबड नाही करायची, एवढ्या मारायला रेड झालं काय आहे. आयडेंटिफाय केलेला चेन्नई पेट्रोल खाली गेला मला बाय नाही केलेला अजून. त्यामुळे आता काय कॉन्फिडन्स येणं झालं की याला बाय करावं. काय डाऊन झाला की असं एखादा दिवस असतो ज्या दिवशी नाही ट्रेडिंग होत, नाही तर नाही एवढं काय कंपल्शन नाही. ऍक्च्युली चांगलं व्हॉल्यूम अक्युमुलेशन झालं इथं. व्हायला पाहिजे, सापडायला पाहिजे. ग्रीन ग्रीन कॅन्डल एखादी चांगली सापडली ना बाय टाक. प्रॉफिट जास्त नाही होणार आज, ठीक आहे बघू तरी पण. आपण बाय टाकलेला आहे. एंट्री केलेली आहे 50 वर. टार्गेट जास्त नाही म्हणणार, टार्गेट आता आपण 88. त्याने हाय जर तोडला तर आपला काय रोल होता, ग्रीन कॅन्डल कंप्लीट झाल्यावर दुसऱ्या कॅन्डलला बाय टाकायचं. टाकलेलं आहे बाई, एंट्री केलेली आहे. टार्गेट आहे याचं काय म्हणताय, टार्गेटच काही जास्त नाही म्हणणार याला. 80 वर एक्झिट मारूया, थोडं वर जाऊ दे. हे तोडून वर गेलं की चांगला वरच जाणार आहे. तो आता कन्फ्युजन मध्ये आहे मी की आता 86-31 ला टार्गेट लावायचं काय. 2 रुपये सुद्धा खूप आहे, म्हणजे हाफ ऑफ द पर्सेंट झाला जवळजवळ. तर तेवढं घेऊन शांत बसण्यात काही जास्त पॉईंट नाही ना. तर खाली डीप मारला तर मी अजून काय करेन. 15 काय 589 पडते टार्गेट. त्याचा हाय पकडूया आपण थोडा, 187. 87 टार्गेट लावून 8350 87. 4 रुपये ठीक आहे. आपण पाहू शकता आपलं टार्गेट हिट केलेलं आहे. जास्त टार्गेट घेतलं नाही मी आज. आपलं टार्गेटच्या वर निघालाय. आता सेकंड टार्गेट आपलं बनतं 90. चला काहीतरी जर प्रॉफिट मिळालेला आहे आज, कॉन्फिडन्स नव्हता तरी.
थोडक्यात काय आपली स्ट्रॅटेजी परफेक्ट आहे हेच यातून सिद्ध होत आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. लक्षात ठेवायचं ट्रेंड इज अ फ्रेंड. ट्रेंड ट्रेंड महत्वाचा इथून हा ट्रेंड आहे च्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंत ते बाय करायचं असते म्हणजे त्या ट्रेंडच्या खाली झालं की सेल मारायचं ते आपण असलं काय करत नाही. हे फोबिया आहे म्हटलं तर चालेल थोडक्यात लय पण मागं लागायचं नाही. आता 8350 ला घेतला होता 87 ला विकलो किती झाले ₹3.5 झाले 3.5 म्हणजे जवळजवळ 60.60% झालं ना पाच की 5 मीटर पडले. बाय बाय भेटूया आता संध्याकाळच्या क्लोजिंग ट्रेडला.